अखेर आता अर्जुनला प्रियाचा डाव समजलेला आहे। प्रिया वागते एक आणि करते एक हे आता अर्जुनच्या लक्षात आलं आहे आणि त्याचमुळे जो अर्जुन आत्तापर्यंत गाफील होता प्रियापासून तोच आता सावध होणार आहे आणि जबरदस्त प्रियावरती पलटवार करणार आहे। परंतु तो कसा ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। ठरलं तर मग मालिकेच्या 2 ऑक्टोबरच्या भागात अर्जुनला वाटत असतं की प्रिया आपल्या जाळ्यात अडकलेली आहे, परंतु खरं तर अर्जुन स्वतःच गाफील असतो आणि तो प्रियाला म्हणतो की हे बघ तन्वी, मी तुझा मित्र आहे ना, तू खुनाच्या रात्री नक्की काय काय घडलं होतं ते स्पष्टपणे मला सांग, मी तुझ्यावरती विश्वास ठेवून ती केसच सोडून देतो। प्रिया फक्त अर्जुनकडे पाहतच असते। तेव्हा अर्जुन तिथे म्हणतो की अच्छा, आता आलं माझ्या लक्षात की तुझा माझ्यावरती विश्वासच नाहीये, जाऊ देत, मी जातो इथून, असं म्हणत अर्जुन उठत असता क्षणी प्रिया अर्जुनला म्हणते, नाही रे अर्जुन, माझा तर तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि मी सांगते खुनाच्या रात्री नक्की काय घडलं होतं ते। परंतु प्रिया ही खूप चालाक मुलगी असते, अर्जुनपासून ती आधीचीच सावध असते। तर सायली ज्यावेळी बाहेर दरवाजापाशी येऊन त्यांचं बोलणं ऐकत असते तर तिथे सायली विचार करते की यांना मी आधीही सांगितलं होतं की प्रियाच्या नादी लागू नका, ती काही स्वतःहून सत्य सांगणार नाहीये, परंतु हे आत्ताही तेच करतायत, ऐकत तर नाहीयेत आणि मी जरी तिथे गेले तरी काहीच फरक पडणार नाहीये, असं म्हणत सायली तेथून निघूनच जाते। अर्जुन खूप आतुर झालेला असतो की नक्की खुनाच्या रात्री काय घडलं होतं ते ऐकण्यासाठी, प्रियाच्या तोंडून सत्य वदवण्यासाठी। आणि प्रिया वेगळीच बडबड करत असते। ती म्हणते की अर्जुन, माझी मैत्रीण भेटली होती आणि मी तिला फिल्मसाठी विचारलंही होतं। तेव्हा अर्जुन सांगतो की अगं तन्वी, ते नाही, रात्री फिल्म बघायला गेल्यानंतर तिथे काय झालं ते सांग मला। तेव्हा प्रिया तिथे सांगते, हो अरे, माझ्या पोटात खूप दुखत होतं, त्यानंतर मी विलास काकासोबत बाहेर आले आणि ती परत वेगळीच काहीतरी बडबडायला लागते। ती अर्जुनला म्हणते की अर्जुन, मी ना त्या दिवशी एक अँकलेट पाहिलं होतं आणि मला ना ते अँकलेट घ्यायची खूप इच्छा होती, परंतु तेव्हा मला अँकलेट घेता नाही आलं, परंतु आज बघ सेम तेच अँकलेट तू मला गिफ्ट केलं आहे। आपल्या दोघांची चॉईस किती मिळते ना। अर्जुनही आता प्रियाला हसून उत्तर देत असतो, कारण अर्जुनला वाटत असतं की प्रियाला तो सत्य वधवून घेण्याचा प्रयत्न करतोय, असं तिला संशय येऊच द्यायचा नसतो त्याला। अर्जुनने आश्रमाच्या खुनाच्या दिवशीचा विषय तो टाळण्यासाठी प्रिया वेगळीच काहीतरी बडबड करत असते। ती तिथे म्हणायला लागते की त्यावेळेस अँकलेट घेण्यासाठी साधे पैसेही नव्हते माझ्याकडे, मधुभाऊंकडे खायला 2 घास मिळाले तरी सुद्धा खूप चांगलं होतं आमच्यासाठी, परंतु बघ अर्जुन, माझं आता नशीब बदललं आहे, माझे आईबाबा देखील मला मिळाले आहेत। अर्जुनची खूप चिडचिड होत असते। तो विचार करतो की हा मूळ टॉपिक सोडून दुसरंच काहीतरी बोलतं का बडबडते। तर प्रिया आता रडण्याचं नाटक करायला लागते। खरं तर ते नाटकच असतं हे अर्जुनच्याही लक्षात येतं की प्रिया किती नाटकी मुलगी आहे हे त्यालाही चांगलंच माहिती असतं। त्यानंतर अर्जुन स्वतःहून स्वतःचा रुमाल देतो आणि प्रियाला सांगतो की तन्वी, प्लीज रडू नकोस ना, हे बघ प्रत्येकाचं नशीब हे बदलचंच आणि आता तुझं नशीब खूप चांगलं आहे ना, तुझी माणसं तुला मिळाली आहेत। तर त्याचनंतर अर्जुन प्रियाने दिलेला रुमाल घेतच नाही। मुद्दाम प्रिया आता परत तोच टॉपिक काढते आणि ती म्हणायला लागते की आम्ही फिल्मला गेलो आणि फिल्म जात असताना ना मला पिंक कलरची लिपस्टिक लावायची होती, परंतु मी खूप शोधली आणि मला भेटलीच नाही अरे। अर्जुन आता खूपच चिडतो आणि तो प्रियाला विचारतो की तन्वी, मी काय विचारतोय तुला, आश्रमात परत आल्यानंतर नक्की काय काय घडलं ते सांग म्हणतोय मी। प्रिया तिथे विचारते की अर्जुन, मला माहिती आहे तू माझी उलट तपासणी घेतोयस ना, तू एक वकील म्हणून मुद्दाम हे सगळं काही प्रश्न विचारतोयस ना। तेव्हा अर्जुन स्वतःचा राग बाजूला ठेवतो आणि प्रियाशी गोड गोड बोलायला लागतो। तो म्हणतो की नाही तन्वी, अगं एक मित्र म्हणून मी सगळं काही तुला शेअर कर असं म्हणून सांगतो आहे, तू बिनधास्तपणे मला सगळं काही सांगू शकते, म्हणजे तुला बरं वाटेल ना। त्यानंतर अर्जुन प्रियाला गोड बोलत प्रश्न विचारतो की तन्वी, मला हे सांग, तू आणि विलास काका ज्यावेळी परत आलात त्यानंतर आश्रमात काय झालं। तर सायली इकडे किचनमध्ये असते, तिने कॉफी बनवलेली असते। ती विचार करते की काय चाललं असेल त्या दोघांचं बाहेर, परंतु मी तिथे जाऊ का नको असा सायलीला आता प्रश्न पडलेला असतो। त्यानंतर सायली स्वतःच ठरवते की आता मी तिथेच जाते आणि तिथेच थांबते आणि त्यानंतर सायली स्वतःसाठी ही कॉफी घेते। सायली ज्यावेळी कॉफी घेऊन बाहेर आलेली असते ती दरवाजात थांबली असता
प्रियाचं लक्ष तिच्याकडे गेलेलं असतं आणि प्रिया मुद्दाम अर्जुनचा हात पकडत त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवते आणि त्याच्याशी गोड बोलायला लागते. सायली तिथे येता क्षणी त्या दोघांनाही म्हणते की अरे वा, छान गप्पा चालल्या आहेत वाटतं. मग आपण तिघांनी मिळून कॉफी पीत पीत गप्पा मारायच्या का? तर तिथे आता अर्जुन इशाऱ्याद्वारे सायलीला परत जायला सांगत असतो. कारण फिरून फिरून का असेना परंतु प्रिया मूळ टॉपिकवर आली आहे असं अर्जुनला फक्त वाटत असतं. परंतु अजूनही तो गाफीलच असतो. प्रिया मुद्दाम अर्जुनला सायलीवरती तो चिडावा यासाठी त्याला म्हणते की अर्जुन, काही गोष्टी आहेत ना त्या दोघातच बोललेल्या बऱ्या असतात आणि या टॉपिकवरती आपण नंतर कधीतरी दोघंच बसून बोलूयात. मी जाते असं म्हणून प्रिया उठत असता क्षणी अर्जुन तिला थांबवतो आणि तो म्हणतो की अगं तन्वी, तू का जातेस? सायलीला झोप आली असेल ना, सायली जाईल ना आतमध्ये, तू जातेस ना आतमध्ये, आज जा आणि झोप. तरी देखील सायली खांबासारखी तिथेच उभा असते आणि ती अर्जुनला ती जाणारच नाही असं इशाऱ्याद्वारेच सांगत असते. सायली तरी देखील जात नाही म्हटल्यानंतर प्रिया मुद्दाम अर्जुनला म्हणते की अर्जुन, माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की तुझी बायको तुझं काहीच ऐकत नाही, जाऊ देत. आणि जिथे ती असते तिथे मला थांबायचं नसतं असं म्हणून प्रिया रागाने तरातरा त्यातून निघून जाते. खरं तर ती तिथून फक्त अर्जुनला तसं दाखवून निघून गेलेली असते की तिला राग आला आहे. परंतु सायलीने बरोबर तिला ओळखलेलं असतं. अर्जुन सायलीवरती चिडतो आणि विचारतो की तुम्ही का आलात बाहेर? अहो, ती खुनाच्या टॉपिकबद्दल बोलतच होती, काहीतरी बोललीच असते ना. तेव्हा सायली विचारते की काय? परंतु याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं. मला एक सांगा की तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तिने दिली का? तेव्हा अर्जुन सांगतो की नाही. तर त्याला सायली सांगते की हे बघा सर, ती तुमच्या प्रश्नांची उत्तरं कधीच नाही देणार, कारण तिला खरं कधी सांगायचंच नाही आहे. सायली अर्जुनला म्हणते की हे बघा सर, प्रिया खरंच नाही सांगणार. ती मुद्दाम विषय गोल गोल फिरवणार आणि टाळणार. तेव्हा अर्जुन म्हणतो की ॲक्च्युली खरं तर ती तसंच वागत होती मिसेस सायली, परंतु तुम्ही मध्ये का आलात? हे बघा, मी तिला त्या मूळ टॉपिकवरती आणणारच होतो. मी फिरून फिरून का असेना परंतु तिला सत्य बोलायलाच लावलं असतं. आणि तुम्ही सतत जर असं मध्ये येत राहिला तर सत्य कधी बाहेर पडणार आणि मधुभाऊ कधी सुटणार? आणि मी असं म्हणून अर्जुन पुढे थांबतोच, कारण त्याला पुढे म्हणायचं असतं की मधुभाऊ सुटल्यानंतर मी तुम्हाला प्रपोज करणार आहे. परंतु अर्जुन हा विषयच टाळतो आणि तो तिथे सायलीला म्हणतो की मी तुमच्या नजरेत एक वाईट वकील ठरेन ना मिसेस सायली. तुम्हाला वाटेल की मी काहीच करू शकलो नाही. तुम्हालाही माहिती आहे की हे सगळं आपण मधुभाऊंना सोडवण्यासाठीच करतो आहोत. अर्जुन सायलीवरती चिडल्यामुळे सायलीला आता खूप वाईट वाटलेलं असतं, दुखावली गेलेली असते ती. ती तर खरं तर त्यांच्यासोबत छान गप्पा मारायला आलेली असते. परंतु अर्जुनने वेगळाच अर्थ काढून सायलीवरती फक्त रागराग केलेला असतो. तेव्हा सायली अर्जुनला सांगते की खरंच चुकलं माझं, मी तुमच्यामध्ये यायलाच नको होतं. प्रिया फिरून फिरून का असेना परंतु तुम्हाला थोडं तरी काहीतरी सांगितलं असतं तिने. आणि मधुभाऊ सुटणं खूप गरजेचं आहे, कारण मधुभाऊ जितक्या लवकर सुटतील तितक्या लवकर मी इथून निघून जाईल ना. अर्जुनला याचा जबरदस्त धक्काच बसतो, कारण सायलीने आपल्या आयुष्यातून निघून जाऊच नाही असं त्याला वाटत असतं. सायली तेथून निघून जाते तेव्हा सायलीचं बोलणं अर्जुनच्या जिवारी लागतं. तर सायली निघून गेल्यानंतर अर्जुन विचार करतो की मधुभाऊ सुटल्यानंतर तुम्ही निघून जाणार असं म्हणताय. तुम्हाला या घरातून निघून जाण्याची इतकी घाई झाली आहे का मिसेस सायली? परंतु मी तुम्हाला या घरातून कधी जाऊच नाही देणार. तर सायली ही फिरून विचार करते अर्जुनकडे पाहत की मला चांगलंच माहिती आहे सर की आपलं हे तात्पुरतं नातं आहे, ते मधुभाऊ सुटल्यानंतर संपेल. परंतु मला हे नातं आयुष्यभर निभवायला आवडेल. मला माझ्या मनातलं सगळं काही तुम्हाला सांगावंसं वाटतंय. सायली अर्जुन दोघेही एकमेकांचे प्रेमाचारी असले तरी देखील दोघांनीही एकमेकांवरचं प्रेम अजून कबूल न केल्याने खूप मोठा गैरसमज त्या दोघांमध्येही असतो. त्याचनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियाला नागराजचा फोन आलेला असतो आणि तो फोनवरती विचारतो की तिकडचं काही अपडेट. तेव्हा प्रिया चिडूनच नागराजला सांगते की काय कप्पाळ अपडेट आहे का इथे, आणि जसं अपडेट येईल तेव्हा मी तुम्हाला फोन करून स्वतःहून सांगेन ना. सतत फोन करून माझं डोकं का खाता तुम्ही? तेव्हा नागराजही चिडतो आणि प्रियाला सांगतो की हे बघ प्रिया, हे अशा टोनमध्ये अजिबात बोलायचं नाही माझ्याशी. तो अर्जुन कधी तुझी वाट लावेल ना सांगता नाही येणार, म्हणून मला प्रत्येक वेळेस तुला सावध राहायला सांगावं लागतं. तेव्हा प्रिया नागराजला सांगते की अर्जुन माझी नाही, मी अर्जुनची वाट लावणार आहे. त्याने माझ्यासोबत प्रेमाचे जे खोटं नाटक केलं आहे ना,
माझी फसवणूक जी केली आहे ना त्यासाठी मी त्याला शिक्षा तर देणारच, असं प्रिया ज्यावेळी नागराजला फोनवरती सांगते अचानकपणे अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन खूप रागाने प्रियाकडे पाहत असतो. प्रिया धक्क्यानेच अर्जुनकडे पाहत असते. अर्जुन ज्यावेळी आता प्रियाच्या जवळ येतो प्रियाला आता घाम फुटलेला असतो, कारण प्रियाचा गैरसमज होतो की अर्जुनने आता सगळं काही बोलणं ऐकलं आहे आणि त्यासाठी तो इथे आला असावा. तर अर्जुन तिथे प्रियाला सांगतो की खरं तर मी तुला सॉरी बोलण्यासाठी इथे आलो आहे. तेव्हा प्रियाचा जीव आता कुठे भांड्यात पडतो. ती विचार करते की म्हणजे मी नागोबासोबत फोनवरती जे काही बोलत होते ते याने बहुतेक ऐकलं नाही, नशीब माझं. तर प्रिया तिथे अर्जुनला विचारते की सॉरी कशासाठी. तेव्हा अर्जुन सांगतो की काल आपण दोघंही बोलत असताना अचानकपणे सायली आली आणि तू निघून गेलीस ना तेथून, त्यासाठी खरंच सॉरी. परंतु आज मी तुझ्यासोबत बोलायला आलो आहे आणि आपल्या दोघांमध्ये आता तिसरं कोणीच नाही येणार. ती सायली सुद्धा नाही. सतत कटकट कटकट करत असते. अरे ते डोक्याला ना माझ्या ताप झाला आहे तिचा. अर्जुन मुद्दाम बोलत असतो आणि प्रिया फक्त त्याच्याकडे पाहत असते. तर त्याच वेळेस प्रिया अर्जुनचा हात पकडते, त्याला खेचते आणि त्याला खट्ट मिठी मारते. अर्जुनला आता प्रियापासून सुटका हवी असते आणि तो सुटकेसाठी प्रयत्नही करत असतो. तर तिथे अर्जुनला प्रिया विचारते की अरे तुझा सतत काय मूड बदलत असतो रे. काल एवढं छान मला अँकलेट दिलं, छान सरप्राईज दिलं, एवढं छान माझ्याशी गप्पा मारल्या आणि आज असं. तेव्हा तिथे अर्जुन सांगतो की तन्वी आपण आता घरात आहोत ना आणि असं जर आपल्याला कोणी पाहिलं तर गैरसमज होतील त्यामुळे. तेव्हा प्रिया सांगते की मला फरकच नाही पडत आणि आता बस झाली ही लपवाछपवी अर्जुन. आता सगळ्यांना आपल्याबद्दल आपल्या नात्याबद्दल खरं काय ते कळू दे की अर्जुन. तेव्हा अर्जुन आता घाबरलेला असतो, कारण प्रिया कधी काय करेल सांगता येत नसतं. आणि त्यानंतर अर्जुन कसंबसं आता प्रियाच्या तावडीतून स्वतःला सोडवतो आणि त्यानंतर घाम पुसत अर्जुन प्रियाला सांगतो की नाही तन्वी, मला ना बाहेर बोलावतायत, सगळे वाट बघत असतील ना माझी, मी जातो. असं म्हणून ज्यावेळी अर्जुन दरवाजापर्यंत जातो तेव्हा प्रिया सांगते की बरं ठीक आहे जा, परंतु मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं. प्रियाने तसं बोलता क्षणी अर्जुन पटकन धावत माघारी येतो आणि प्रियाला विचारतो की बोल ना, काय सांगायचं आहे तुला. तर त्याचनंतर प्रिया अर्जुनच्या गळ्यातच पडायला लागते. तर अर्जुन तरी देखील आता ते सगळं काही शांतपणे सहन करतो. तेव्हा अर्जुन विचारतो की बोल ना तर मी तुला काय सांगायचं आहे. तेव्हा प्रिया सांगते की ही गोष्ट सांगण्यासाठी आपल्या दोघांनाही प्रायव्हसी हवी आहे, म्हणजे असं ठिकाण की जिथे कोणीच नसेल आणि इथे अस्मिताई कधीही येऊ शकते. अर्जुन आता घाबरतो आणि पटकन मागे सरकण्याचा प्रयत्न करतो. तरी देखील प्रिया शुंभासारखी तशीच उभी असते अर्जुनच्या गळ्यात हात टाकून. त्यावेळी प्रिया सांगते की अर्जुन, ती गोष्ट इतकी महत्त्वाची आहे ना की ती मला लवकरात लवकर तुला सांगायची आहे, परंतु तू उद्या माझ्यासाठी वेळ काढ. अर्जुन तिथे विचारतो की इतकी महत्त्वाची गोष्ट आहे म्हटल्यानंतर ती उद्या कशाला सांगायची, आत्ता सांग ना. तेव्हा प्रिया हात काढते गळ्यातून त्याच्या आणि त्याला म्हणते की उद्या, मी आत्ता नाही, खूप छान असं सरप्राईज देणार आहे मी तुला आणि ती इतकी महत्त्वाची गोष्ट आहे ती मी तुला उद्याच सांगणार आहे. अर्जुनही आता होकार देतो. त्यानंतर प्रिया अर्जुनला आणि अर्जुन प्रियाला पाय करतात. अर्जुनला वाटत असतं की खरं तर प्रिया खुनाच्या रात्रीचं सत्य समोर आणेनच, स्वतःच्या तोंडून सांगेन ती. परंतु तसं काहीच न घडता प्रिया तर वेगळंच विचित्र सरप्राईज देणार असते अर्जुनला. ज्यावेळी अर्जुन पुन्हा दरवाजापाशी जातो तर प्रिया त्याला हाक मारते आणि फ्लाइंग किस देते. अर्जुन हसतो आणि तेथून निघून जातो. अर्जुन गेल्यानंतर प्रिया म्हणते की अर्जुन, तू माझ्यासोबत जे काही प्रेमाचं नाटक चालू केलं आहेस ना त्याचं उत्तर आता उद्या देणार आहे मी तुला. तर त्याचनंतर रात्री अर्जुन प्रियाच्या बोलण्याचा खूप विचार करत असतो. इतक्यातच सायली येते. तेव्हा अर्जुन सायलीकडे जातो आणि सायलीला विचारतो की मिसेस सायली, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे मला तन्वी असं सांगितलं की ती उद्या मला स्पेशल काहीतरी सांगणार आहे. तुम्हाला काय वाटतं की ती विलासच्या मर्डर केसबद्दल काही सांगेल का. तेव्हा सायली सांगते की अजिबात नाही सर, ती फक्त आपल्याला आशा दाखवणार आणि विषय असाच टाळणार, कारण सायलीला पूर्ण खात्री असते की प्रिया कधी स्वतःच्या तोंडून सत्य नाही वदवणार. तर सायली तिथे अर्जुनला विचारते की बरं ठीक आहे, परंतु या सगळ्यांमध्ये मी तुमची काय मदत करू. तेव्हा अर्जुन सांगतो की ज्या वेळेस तन्वी माझ्यासमोर आश्रमाचा टॉपिक काढेल तेव्हा तुम्ही तिथेच थांबा, म्हणजे समोर नाही कुठेतरी लपून राहा आणि तिचं बोलणं रेकॉर्ड करा. म्हणजे काय होतं ना की
ती इतकं विचित्र बोलायला लागते ना, बोलायला की काहीच कळत नाही. ते लिपस्टिक, तिची मैत्रीण काय, ते अँकलेट असं भलतंच काहीतरी बोलत असते ती. तेव्हा तिथे सायली सांगते की सर, प्रियाचं बोलणं सगळं काही निरर्थकच असतं. ते कधीच कोणाच्या लक्षात येत नाही. तर अर्जुन तिथे सायलीला विचारतो की म्हणजे तुम्ही या सगळ्यांमध्ये माझी मदत करणार आहात की नाही? जर ती त्या मर्डर केसबद्दल काही सांगत असेल तर ते सगळं आपल्याला रेकॉर्ड करावं लागेल ना, आपल्याला प्रूफ्स मिळतील. तेव्हा सायली म्हणते की बरं ठीक आहे सर, जर तुम्हाला वाटत असेल की प्रिया स्वतःच्या तोंडून सत्य सांगेल, खरं तर ती सत्य सांगणारच नाही सर, मला खात्री आहे. परंतु जर ती तुमच्याशी बोलायला येणार असेल तर मी तिथेच असेल, कुठेतरी लपून राहीन आणि तिचं सगळं बोलणं ऐकेन. तेव्हा अर्जुनही खुश असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेच जण नाश्ता करत असतात. तर तिथे आता कल्पना विचारते की तू प्रतिमाला नाश्ता देऊन आलीस का सायली? तेव्हा सायली होकार देते. तर पुन्हाची विचारते की प्रतिमाचं डोकं आता बरं आहे ना, तिचं डोकं दुखायचं थांबलं ना? तेव्हा सायली सांगते की हो, आज त्यांना बरं वाटतं आहे. तर प्रिया तिथे आली असता ती विचार करते की अर्जुनसोबत गेम खेळायचा आहे आणि त्यासाठी मला सगळ्यांना बाहेर काढावं लागेल, परंतु कसं? तर रविराज तिथे सर्वांसमोर सांगतात की प्रतिमाची ट्रीटमेंटही सुरू आहे आणि प्रतिमाची सायलीची शाळाही सुरू आहे. परंतु प्रतिमाची स्मृती परत आणण्यासाठी आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की ज्याच्यामुळे प्रतिमा पॅनिकही नाही होणार. रविराजांचं म्हणणं सर्वांनाच पटत असतं. सर्वजण विचार करत असता अचानकपणे प्रिया येते आणि सांगते की बाबा, मी सर्वांसाठी नाटकाचं तिकीट काढले आहेत. नाही म्हणजे तुम्हीच मला सांगत होतात ना की आईला नाटक बघायला खूप आवडायचं. तेव्हा सर्वच जण खूप खुश असतात प्रियावरती. तर कल्पना सांगते की तन्वी, मला पूर्वी सतत वाटायचं की तू तुझ्या आईसाठी काहीच करत नाहीयेस, परंतु शेवटी मुलगी ती मुलगीच असते. तेव्हा प्रिया लगेच असं आव्हान लागते की जसं काही प्रतिमाची फक्त तिलाच काळजी आहे. आणि ती सांगते की कल्पना मामी, मला देखील हेच वाटतं की माझी आई लवकरात लवकर बरी व्हावी आणि त्यासाठी मी प्रयत्न तर करणारच ना गं. प्रिया तिथे पूर्णाजींना विचारते की पूर्णाजी, आपण सर्वजण मिळून जायचं ना नाटक बघायला? तेव्हा पूर्णाजी सांगते की हो, का नाही जायचं, मला तर खूप आवडतं आणि अस्मिताला देखील खूप आवडतं नाटक बघायला. परंतु ती आता तिच्या मैत्रिणीसोबत इगतपूरला गेली आहे ना. तर तिथे मध्येच अर्जुन सांगतो की मला कामामधून 3 तास काढायला नाही जमणार आहे, मला महत्त्वाचं काम आहे. तर चैतन्य सांगतो की हो, मला देखील नाही जमणार आहे, कारण मला ही एक महत्त्वाची मीटिंग आहे. तेव्हा प्रिया त्या दोघांनाही सांगते की काही हरकत नाही, तुम्ही दोघे जरी येत नसतात तरी पूर्णाची आपण सर्वच जण मिळून जाऊयात नाटक बघायला. आणि आईला जर नाटक पाहिल्यानंतर रिलॅक्स वाटणार असेल तर माझा प्रयत्न यशस्वी होईल. तर अर्जुन चैतन्य या दोघांनाही आता प्रियावरती संशय आलेला असतो. अचानकपणे हे नाटकाचं खूळ हिच्या डोक्यात शिरलं कुठून याचा ते विचार करत असतात. तर प्रिया विचार करत असते की अर्जुन, हे खरं तर नाटक पाहायला आपण नाही तर हे सगळे जाणार आहेत. मला चांगलेच माहिती होतं की या नाटकाला तू येणारच नाही आणि त्याचमुळे मी तुझ्यासाठी एक सरप्राईज ठेवला आहे. आज मी तुझ्या तोंडून हे वदवणारच की तुझं माझ्यावरती प्रेम आहे. तर त्याचनंतर घरातले सगळेजण तयार होऊन नाटकाला निघाले असतात. सर्वजण सायलीची वाट पाहत असतात. पूर्णाची कल्पनाला विचारते की अगं, तू शाल घेतलीस का नाही, तिथे थंडी वाजेल ना. तर कल्पना विसरली असतात सायली घेऊन येते. तेव्हा कल्पना सायलीचं कौतुक करतच पूर्णाईंना सांगते की पाहिलेत ना पूर्णाई, एक वेळेस तुमच्या काही गोष्टी मी विसरेल, परंतु सायली कधीच नाही विसरणार. आणि तिथे सर्वजण सायलीवरती खूप खुश असतात. इतक्यातच प्रिया येते. रविराज सांगतात की चला, मी गाडी काढतो. रविराज तेथून निघून गेले असता प्रिया प्रतिमाजवळ येते आणि तिला सांगते की आई, आज नाटक पाहत असताना मी तुझ्यासोबत बसणार आहे हा, आणि नाटकाची खरी आयडिया मीच काढली होती अगं, तुला आवडतं ना नाटक बघायला. परंतु प्रतिमा त्याच्यावरती काहीच रिॲक्ट होत नाही. तर त्याचनंतर सर्वच जण जात असता कल्पना अर्जुनला म्हणते की अर्जुन, अरे तूही आला असतास तर बरं झालं असतं रे. तेव्हा अर्जुन सांगतो की नाही मम्मा, मला महत्त्वाची कामं आहेत ना, ती पूर्ण करावी लागतील, परंतु तुम्ही जा ना, एन्जॉय करा, बाय असं म्हटल्यानंतर ते सगळे जात असता प्रिया एक विचित्रच लुक देऊन जाते आणि अर्जुनला प्रियावरती संशय येतो. तर सायलीला पटकन अर्जुन हात पकडून मागे खेचतो. अर्जुन तिथे सायलीला सांगतो की तन्वी जात असताना मला एक विचित्र लुक देऊन गेली, नक्कीच तिच्या डोक्यामध्ये काहीतरी शिजतंय. सायली चिडते आणि अर्जुनला सांगते की तुमच्या
या वकिली बुद्धीला ना सगळीकडे गडबडच दिसते. अर्जुन तिथे सांगतो की नाही मिसेस सायली, खरंच माझं ऐका, काहीतरी नक्कीच गडबड आहे. ती जात असताना इतका विचित्र लूक देऊन का गेली असेल मला? हे बघा, ती नक्की परत येईल. तेव्हा सायली चिडते आणि अर्जुनला सांगते की काय सर, कधी नव्हे ते आता तिला तिच्या आईसाठी काहीतरी करावंसं वाटतंय आणि तुम्ही तिच्यावरती एक वेगळा संशय घेताय. तरी देखील अर्जुन सांगतो की नाही मिसेस सायली, मला असंच वाटतंय की ती नक्की घरी परत येणार. मी तिला पाहत होतो. तेव्हा सायली चिडते आणि अर्जुना म्हणते की तुम्ही का बघत होतात तिच्याकडे? तेव्हा अर्जुन सांगतो की आता या विषयावर भांडायचं आहे का आपण? सायली अर्जुनवरती आता विश्वासच ठेवत नाही. उलट तिला वाटत असतं की प्रिया कधी नव्हे ते प्रतिभा त्यांसाठी काहीतरी चांगलं करते आहे आणि त्यात तिच्यावरती संशय कशाला घ्यायचा. परंतु प्रियाच्या डोक्यात एक घाणेरडा प्लॅन शिजत असतो आणि तो अर्जुनने बरोबर ओळखलेला असतो. तर सायली तिथे अर्जुनवरती चिडते आणि त्याला सांगते की हात सोडा सर माझा, मला ना आता नाटकाची सुरुवात घालवायची नाही आहे, जाऊ देत मला, असं म्हणत सायली तिथून निघून जाते. अर्जुन विचार करतो की तिने एक वेगळाच लूक मला दिला, म्हणजे ती बोलते एक आणि वागते तिसरंच. नक्की हिच्या डोक्यात चाललं काय असेल, असा अर्जुन आता विचार करत राहतो. हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत अर्जुनने जसा विचार केला होता त्याचप्रमाणे प्रियाने सर्वांना नाटकाला पाठवून स्वतः माघारी आलेली असते आणि अर्जुनला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे असं म्हणत सरप्राईज दिलेलं असतं. आणि त्या सरप्राईजमध्ये प्रिया अर्जुनला सतत हेच सांगत असते की सांग ना, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? आणि अर्जुन प्रियापासून दूर जात असतो, तिला तो स्वतःपासून बाजूला सारत असतो. इतकेतच तिथे सायली आलेली असते आणि सायली खिडकीतून हे सगळं पाहत असते. तर अर्जुन आता प्रियावरती खूप चिडलेला असतो, कारण प्रिया त्याच्या गळाच पडायला लागते. तेव्हा अर्जुन चिडूनच प्रियाला बाजूला ढकलतो आणि तिला सांगतो की सोड मला, माझं तुझ्यावर नाही, माझं फक्त प्रेम सायलीवरती आहे. अखेर आता सायलीला अर्जुनच्या प्रेमाची प्रचिती आली आहे. तर सायली आता स्वतःहून अर्जुनला प्रेमाची कबुली कशी देणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार.